मी डॉक्टर राधिका चव्हाण, असिस्टंट प्रोफेसर गॅस्ट्रोएंट्रोलॉजी डिपार्टमेंट, भारतीय विद्यापीठ, कात्रज। आमच्याकडे सर्व प्रकारच्या एंडोस्कोपी प्रोसिजर होतात। ह्या प्रोसिजर म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी जी तोंडातून करतो, कोलोनोस्कोपी जी संडासच्या वाटेत थ्रू करतो आणि ॲडव्हान्स प्रोसिजर लाईक ERCP अँड एंडोस्कोपिक अल्ट्रासाउंड पण करतो। ह्याच्यामध्ये वेगवेगळे टाईपचे एंडोस्कोप आम्ही वापरतो। ह्या एंडोस्कोपची काळजी घेणे खूप इम्पॉर्टंट आहे। काळजी म्हणजे त्यांची कंप्लीट क्लिनिंग व्हायला पाहिजे। काळजी नाही घेतल्यास किंवा क्लिनिंग नाही केल्यास एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटकडे इन्फेक्शन ट्रान्समिट होण्याचे चान्सेस असतात। प्रत्येक प्रोसिजर नंतर स्कोप क्लिनिंगला पाठवला जातो। त्याच्यामध्ये प्री क्लिनिंग होते आणि प्री क्लिनिंग नंतर जे एंडोस्कोपीचे चॅनल असतात त्याच्यामध्ये ब्रश टाकून पूर्ण क्लिनिंग डीप क्लिनिंग केली जाते आणि त्याच्यानंतर एंडोस्कोप हा एंडो वॉशरमध्ये टाकला जातो पूर्ण क्लीन होण्यासाठी। तर आम्ही ईच अँड एव्हरी प्रोसिजर नंतर ही प्रक्रिया फॉलो करतो, कारण एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटला इन्फेक्शन जाऊ नये म्हणून। कारण भारतीय विद्यापीठचा हाच उद्देश आहे, स्वच्छ एंडोस्कोप म्हणजे स्वच्छ रुग्ण आणि नो इन्फेक्शन फ्रॉम वन पेशंट टू अनदर पेशंट। ॲट भारतीय विद्यापीठ we do hygiene endoscopy and we take utmost care of our patients.